वंदे मातरम मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आज लढाई जिंकताना दिसतोय आपल्याला, आणि ही लढाई जिंकताना तुमचं रक्त घेतलं का कोणाचं? तुमचं रक्त घेतलं का मग काही आई बहिणी शिव्या द्यायला लागला कोणाला? काही मारामाऱ्या हाणामाऱ्या, काही बंदूक लावणं, काही वसुल्या बिसुल्या काहीच नाही ना. तुम्ही अशा एका राजकीय पक्षाचे सदस्य आहात. प्लीज इकडे ना. हे नॅचरली होतं हे आम्हाला माहित नाहीये की असं होतं म्हणून. ते झालं ऑटोमॅटिक झालं. तुम्ही म्हणालेच होते काहीतरी कुठतरी टर्न बसल बरं का. आता टर्न बसला तर पैसे सुद्धा नैसर्गिकरित्या येत आहेत, पार्टी सुद्धा नैसर्गिकरित्या चालते. बघा तो बंगला मिळालेला आहे, नैसर्गिकरित्या आहे. सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या आहे. काल जेव्हा निघालो उपोषणा केंद्रात माझ्याकडे कवडी म्हणताना कवडी सुद्धा 1 रुपयाचं नाणं सुद्धा नव्हतं खिशात. पण तुम्हाला लागतो यांना भेटेपर्यंत दादा तुला भेटेपर्यंत मला वाटतं 15,500 रुपये मला मिळाले. त्यालाच ते समजपत्र म्हणता तारीख होतील ते त्याच्यातच अडकून ना ते तिथले CCTV नेवाले ना बिटकीनचे चेतन भाऊ बिटकीन संभाजीनगर बिटकीन. वंदे मातरम मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे जितेंद्र भावे सरांवर आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या काही सहकाऱ्यांवर खोटा गुन्हा, खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आज बघा तुम्ही इथं किती मोठ्या प्रमाणात भावे सहकारी इथं जमा झाले हे पोलिसांना सांगण्यासाठी की हो, जर आम्ही चुकत असो तर नक्की आमच्यावर गुन्हा दाखल करा, नक्की आम्हाला शासन करा. परंतु खोटे गुन्हे जे तुम्ही दाखल करत आहात, काहीही संबंध नसताना जे खोटे गुन्हे दाखल करत आहात तुम्ही, मिसयूज ऑफ पॉवर जे तुम्ही करत आहात ते मागे झालं पाहिजे, त्याचा आम्ही निषेध करतो. तर हे सगळे सामान्य लोक इथं जमा झालेले आहे आणि भावेप्रेमी याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये भावेप्रेमी आहे. चेतन शेवाळे सर हे आपल्याबरोबर. सर आतमध्ये गेलं का आपलं डेलिगेशन? नाही, अजून जायचं आहे. काही लोकांची चर्चा चालू आहे. चर्चा चालू झाल्यानंतर जाऊ आपण. कोणत्या काही लोकांची चर्चा चालू आहे? आता तीच चर्चा चालू आहे की काय कोणते गुन्हे आहेत, काय गुन्हे आहेत. ते म्हणतायत की 10-10, 12-12 लोक घेऊन जा किंवा हे घेऊन जा. मग आता ती चर्चा चालू आहे. काय नाही. आता आपलं निवेदन तयार होतं आहे. निवेदन तयार झालं का साहेबांकडे जायचं आहे. आता PI मॅडम ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या विरोधातही तक्रारी आलेल्या आहे. त्या शोरूमच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहे. काही एव्हिडन्सेस, काही स्क्रीनशॉट्स, काही पुरावे आपल्याला असे भेटलेत. भावे सर तिथंच निर्दोष आहे, भावे सरांचे सहकारी निर्दोष आहे. आता फक्त बॉम्ब फोडायचा बाकी आहे न्यायालयात. एकदा तो फुटला सगळी यंत्रणा हडपडून जाणार आहे. सामान्य जनता वर्सेस भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट अधिकारी पत्रकार आता कसे उघडे पडतात ते फक्त बघायचं. यांना वाटलं भावे पत्रकार म्हटले, काही पत्रकार म्हटलं मी. पत्रकार तर आता यांना वाटलं भावे एकटे आहेत, यांच्यासाठी कोण येतील, काय येतील. ही जनता बघा म्हणा. जनता हे पक्षाचे काही लोक आहेत पण जास्त करून जनता आहे. हे जनतेचं बघावं. सगळं काही कायदेशीर मार्गाने होईल, त्याच गोष्टी होणार आहेत. बाकी आपण बघू पुढं. ठीक आहे, हम सब भावे. तर नेहमीप्रमाणे आपण बघत आलेलं आहे की पोलिसांचं बळ इथं वापरलं जातो आहे. आम्ही काही गुंड नाही, आम्ही काही तोडफोड करणारे नाही, आम्ही शिवीगाळी करणारे लोक नाही. पण तरी हा बलपूर्वक आम्हाला रोखण्याचा इथं प्रयत्न करण्यात जातो आहे. ठीक आहे, चला आम्ही काही म्हणत नाही. इथं हे बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात महिला पण इथं सहभागी झालेल्या आहे. आपल्यासोबत आता नाटे सर आहेत आणि नाटे सर आणि जितेंद्र भावे सरांची मैत्री सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आणि नाटे सरांचं ग्रामीण
नाशिकमध्ये आदिवासी भागामध्ये जे काम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हा नाटे सर, काय सांगाल ह्या इन्सिडेंटबद्दल? नाही, हे जर असे खोटे गुन्हे सामाजिक कार्यकर्त्यांना दाखल व्हायला लागले तर मग सामान्य जनतेचा आवाजच दाबला जाईल. मग कुणीही कोणाचाही काय होतं, आम्हाला कार्यालयांमध्ये जायची गरज का पडते? जेव्हा एखादा अधिकारी त्यांचं ऐकत नाही, एखादी संस्था आहे त्यांचं ऐकत नाही सामान्य माणसाचं, मग त्याचा आवाज बनून आम्हाला तिथं जावं लागतं. आणि मग ते गेलं म्हणून लगे खंडणी मागितली का? जरी असं झालं तर या राज्यामध्ये, या देशामध्ये लोकशाहीच राहणार नाही. म्हणजे कुठल्याही कार्यालयात जाऊन कोणाला जाब विचारायचा काही प्रश्नच राहणार नाही, एकदम अवघड होईल. म्हणून आज आम्ही इथं हा गुन्हा नुसता भावेंवर नाही आहे, तर या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यावर आहे. सगळ्यांनाच मध्ये जायचं असतं पण ते काही शक्य नसतं. 10 लोकांना पोलीस. शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा प्लीज. नाही, कोणी काही बोलणार नाही. ठीक आहे, हो, आपण लोकशाही हो, सगळे शांत आहे. माणसे सगळे शांत आहे. बरं तुम्ही जा ना मध्ये, तुम्ही गेले होते ना मध्ये, जाणतो तुमचं काम करा. भारत मातेचा जय जयकार करणार. हे थांबा. तर मित्रांनो, फेसबुक लाईव्हची ही क्रांती बघा किती मोठ्या प्रमाणात आहे. आज एक माणूस सगळे फेसबुक लाईव्ह करत आहे, आपला आवाज उठवत आहे, आपला अधिकार जगासमोर दाखवत आहे. तर ही खरी क्रांती आहे की आम्ही सर्वसामान्य जरी असलो, आम्ही एकदम साधे जरी असलो, आम्ही पुचके जरी असलो तरी आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही निडर आहोत. सर, आज इथे येऊन मला आहे ना, जे आता स्वातंत्र्यपूर्व आपण बघितलं ना पहिले परतंत्र्यामध्ये, पण आज ती जाणीव झालेली, म्हणजे गुलामीसारखं म्हणजे आपण बोलताय का आपल्याला गुलामासारखं आपण लढणार, आपण लढू. बहुतेक आहे ना ते बघा, लक्षात घ्या, त्यांची पण ड्युटी आहे काही. त्यांची ड्युटी आहे, बरोबर आहे, सगळं काही आहे. ते फक्त आता असं बघता आहेत की अरे बाबा हे लोक कधी काय चूक करतात आणि बस, आपण correct. कधी काय त्यांच्यावर कारवाई करू शकतो का. तर या सगळ्या गोष्टींसाठी चालते. तर या गोष्टी ना आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि या गोष्टीसाठी अलर्ट राहिलं पाहिजे आणि खाली बसून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सगळे भावे सहकारी, भावे प्रेमी इथं CP कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकतो कमीत कमी 200-300 आमचे सहकारी सगळे इथं आलेले आणि त्यांची एकच मागणी, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या PI तृप्ती सोनेने यांच्यावर कारवाई करा, रद्द करा जितेंद्र भावेवर झालेली काय केस रद्द करा, खोटे गुन्हे रद्द करा. तर सगळे एकदम शांततेच्या मार्गामध्ये अनुशासित पद्धतीने इथं बसलेले आहे. आणि आपले काही डेलिगेट्स तिकडे गेले ना, त्या बाजूला गेले ना, त्या गेटने गेले ना. काय सरकारवाडा पोलीस स्टेशन का बरं, इथं का नाही? अच्छा, ठीक आहे, हरकत नाही, बघूया पुढं काय काय. मित्रांनो बघा कशा पद्धतीने लोक सपोर्ट करतात. आता ते जे ब्ल्यू शर्टवाले सर गेले, त्यांनी एक 7-8 पाण्याच्या बाटल्या इथं आणून दिल्या. कोणी त्यांना सांगितलं नाही, कोणी त्यांना मागितलं नाही, पण एक त्यांच्यातर्फे सपोर्ट असावा या चळवळीला, या निर्भयपणाला. तर त्यांना ते लक्षात आलं आणि त्यांनी त्या बाटल्या आणून दिल्या. हे समोर जे कार्यकर्ते दिसत आहे हे पण सगळे जितेंद्र भावेच्या समर्थनासाठी इथं आलेले आहेत. आणि आलोय आणि हा निषेध आपण शांततेच्या मार्गाने थोडं 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं या गोष्टीचा निषेध केला की जो भावे सरांवर खोटा गुन्हा दाखल केला. भावे सर असतील, राजेंद्र गायधनी आहेत, आपले सर बाकी कार्यकर्ते आहेत. कारण आपण गेलो तक्रार करायला आणि आपली तक्रार तर घेतली नाही, उलटं आणखीन आपल्यावरच आरोप केलेत आणि हे केलं गेलं. आणि म्हणून आपण इथे जाहीर निषेध करायला आलो आणि निवेदन द्यायला आलो. CP साहेबांना निवेदन द्यायला आलो. तर निवेदन आपण शांततेच्या मार्गाने देणार होतो. काल आपण रीतसर CP साहेबांची परवानगी घेतली होती. परवानगी म्हणजे त्यांना पत्र दिलं होतं. आपण डायरेक्ट आलो नाही. त्यांना सांगितलं होतं की उद्या 4 वाजता आम्ही काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुम्हाला भेटायला येऊ आणि भेटून आपल्याला आपलं गाऱ्हाणं मांडायचं होतं आणि साहेब त्यावर काय उत्तर देतात हे ऐकायचं होतं. पण साहेब आपल्या समोर आले नाहीत आणि मग आपले सिनियर PI जे आहेत राजपूत साहेब, त्यांनी जबाबदारी घेतली
ते म्हटले की सर जरी साहेब नसले मी तुमची ही पोस्ट घेतो, रिसीव करतो, निवेदन तुमचं म्हणणं CP साहेबांपर्यंत पोहोचवतो. आणि त्यांनी आपल्याला रीतसर पोस्ट दिलेली आहे. आणि आता या पोस्टचा अर्थ आहे की हे त्यांच्यापर्यंत पोहोचणार, 100% पोहोचणार. आणि आपण लिखित स्वरूपात आपलं म्हणणं मांडलेलं आहे. आणि या म्हणण्याचा त्यांना विचार करावा लागेल. आपण जे म्हणणं मांडलेलं आहे हे वस्तुस्थितीला आधारित मांडलेलं आहे. आपण कोणतेही वेडे वाकडे चुकीचे आरोप केलेले नाही आहेत. जे सत्य आहे सत्य आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने ते त्यांनी मान्य करतील, मान्य करावं लागेल आणि भावे सरांना न्याय द्यावा लागेल. आणि इथून पुढे निर्भय महाराष्ट्र पार्टीवर अशा पद्धतीने कोणीही चुकीचे गुन्हे दाखल करणे, चुकीचे आरोप करणे असं चुकीचं धाडस करू नये. कारण लोकशाही मूल्यांचं जसं आपण पालन करतो तसं सिस्टममध्ये प्रत्येकाने पालन केलं पाहिजे. ही या देशात राहण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कोणीही टाळू शकत नाही. तर या दृष्टीने ते सुद्धा बांधील आहेत. आणि साहेबांनी शब्द दिला आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ. तर आता आपण आपलं निवेदन देऊन झालेलं आहे. तर आपण इथे न थांबता आपण पुढे थांबा. ऐका ना, कोणीही एकही घोषणा न देता एकदम शांततेत गपचूप आपल्या मार्गाने निघायचे. कोणालाही आवाज देऊ नका, अजिबात गागरोड करू नका, एकदम शांत व्हा. कोणालाच धन्यवाद पण नका, फक्त गपचूप उठा आणि निघा. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू ऑल. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत लासुरे. जो जितेंद्र भावेवरती जो गुन्हा दाखल केलेला आहे तो नक्कीच निषेधार्थ आहे. असाच एक प्रकार माझ्यावरती पण असा खोटा गुन्हा दाखल केला होता. मी एक जनहिताचं काम करतोय. मी उच्च न्यायालयात अनधिकृत फटाक्याच्या याचिकाकर्ता स्वतः आहे. मला उच्च न्यायालयाने 2 वेळेस पोलीस संरक्षण पण दिलेलं आहे. पण इथले काही महाभागी पोलीस आहेत त्यांना हप्ते भेटत नव्हते. त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्या विरोधात मी उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने माझ्याकडनं केस लावलेली आहे आणि सदर जे संबंधित पोलीस आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्हाला मुभा दिलेली आहे. पण हे सदर प्रकरण झालेलं आहे. हे प्रकरणासाठी आम्ही स्वतः आलेलो आहे. तसाच एक प्रकार पंचवटीमध्ये पण आहे. पंचवटीमध्ये जे सिनियर PI आहे पंचवटीचे मधुकर कळ यांच्या आधिपत्याखाली त्यांच्याकडे एक पोलीस कार्यरत आहेत दुसऱ्या टर्म्सला. तर त्यांच्यासाठी मी तक्रार द्यायला आलो आहे. त्यांचा एकदम मिसयूज द पॉवर म्हणजे वर्दीचा गैरफायदा हे तुमच्या निदर्शनास आणतोय. त्याच्यामध्ये DG ऑफिसचं पण पत्र मला मिळालेलं आहे. त्या DG ऑफिसच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सदर अशा प्रकरणात तातडीने 5 दिवसात त्यांच्यावरती तातडीने बदली करण्याची कारवाईची त्याच्यात कॉस्ट ठेवलेला आहे. ही DG ऑफिसची पत्र आहे. पण मग झालं काय यांच्यावर? मी आज त्याची तक्रार दिलेली आहे. पण आपल्या निदर्शनास असं आणून देते की मिसयूज द पॉवर कसा प्रकारे चालू आहे ते मी आज या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगत आहे. हे चुकीचं आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे शेखर फरताळे कोण आहे. याची तातडीने दखल घेण्यात यावी ही माझी विनंती आहे. मला तुझं नाव नाही आठवते रे आत्ता. सलमान. काहीच संबंध नाही हो या माणसाचा आपल्याशी. जीव काढते अहोरात्र आपल्यासाठी. असा प्रत्येकजण आहे याच्यातला, प्रत्येकजण. बाबा सगळ्यांना देखत आता बघा काय कार्यक्रम करतो मी तुमचा. नोटा काढ. कोडपोती झाले सर. काका घ्या. पण मग याला लक्ष्मी म्हणतात. हे काका हे काका या इकडं. एक मिनिट आहे ना तुम्ही. पडलो तसाही माझ्या खिशात 1 रुपयाचा ठोकळा पण नसतोय. किती लोकांना माहिती? हात वर करा. सगळ्यांनाच माहिती. माझ्या खिशात पैसे नसतात. तर यांना म्हणलं अहो खिशात पैसे नाही. हे ATM वर गेले 5,000 काढून दिले मला. ते 500 रुपये परत. हां नंतर 3,000 काढ. 3,000. हां आपला अमोल सोनवणे. हां तर त्याला 3,000 देऊन टाका बाबा. धरा देऊन टाका. अमोलचे ना. हां दिले होते. हां हे बघा. आता मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मला मिळाले 15,500 रुपये. किती?
काका त्या दिवशी मुंबई नाक्याला किती पळाले होते, फरार झाले होते ते 14,000 टाकले होते पाय एकाने खिशात आपल्या, तसेच्या तसे आले होते का नाही परत 14,000. त्याला परत द्यायला गेलो मी, त्यांनी ते पैसे परत घेतले नाही. पैसे मिळतात. ह्या माणसाने जर शेण खायला सुरुवात केली तर पैसे मिळणार आणि शेण खाल्ल्याचे काही पुरावे द्यावे लागत. शेण खाल्ल्यानंतर मी बरोबर तोंड पुसता तुम्हाला सापडेल, लगेच सापडेल, काही त्याच्यात विशेष नाही. मी तुम्हाला 2025 मध्ये हा एक अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे की राजकारण बिना पैशाचं चालतं, नॅचरली चालतं, नॅचरली. आणि तुम्हाला आता आज आनंद झाला असेल की आपण जो लढा दिला ना, जाऊन जनतेनं न्याय मागणं म्हणजे त्याचा तो पराभव असतो. आणि त्याची त्यांना लाज वाटते. अशा पद्धतीनं एखाद्या IPS किंवा IASच्या कमिशनरेटवर जनतेनं अशा पद्धतीनं मोर्चा घेऊन जाणं ते त्या IASचं आणि IPSचं अपयश असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या लोकांना वाईट वाटत असतं आणि हे भेटत नाहीत आपल्याला. पण तुम्हाला सांगतो, आय ॲश्युर यू ऑल, हेच राजकारण आपण शुद्ध पद्धतीनं करू. दिनकर काका वय वर्ष 70 का 70 ना 73, वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आणि त्रस्त 63 काही अडलेलं नाहीये. पण आहो रात्र आमच्या बरोबर असतो हा माणूस. काय नडलंय तर संविधान ओरडून चालेल का? जयंत्या करून रात्रंदिवस DJ मारून चालेल का? आपण जगतोय संविधान आणि मी तुम्हाला जगायला भाग पाडतोय, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो इतरांना भाग पाडा, तर ती खरी जयंती त्याच वेळेला. शिवजयंती नुसतं शिवाजी महाराज की जय करून चालेल का? गनिमी कावा जमला पाहिजे, शस्त्र चालवायला जमली पाहिजे, मावळे जमवायला जमलं पाहिजे, 16 मावळ्यात तुम्हाला कामकाज सुरुवात करता आलं पाहिजे. हे कृतीपूर्ण शिवाजी महाराज, कृतीपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत हे यश येत नाही. आणि हे त्या कृतीपूर्ण स्वीकारार्हतेमधनं हे राजकारण जन्माला आलंय, लक्षात ठेवा. हजारो झाडं लावणारा माणूस आपल्यामध्ये आलाय. रोज 1 झाड 2 झाड 5 झाड 10 झाडं लावतो तो माणूस. आणि 100 किलोमीटरवरनं आलंय, पायाला अपंगत्व आहे, किती वाईट परिस्थिती आहे. कशासाठी धडपडाट आहे? हा माझा देश लंगडा झालाय माझ्यासारखा, तर तो सुदृढ व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यांचं हे लफडं आहे. आजोबांना प्रत्येकाला आहे ना आता नातवाला उत्तर देण्यासाठी जागा झाली बरं का. बेटा मी आहे ना काहीतरी उपद्व्याप करून मरतो आहे, आणि तो नातू म्हणल माझ्या आजोबांनी काहीतरी खडखड केली शेवटी का व्हायना जाता जाता, तर खडखड करा, देशासाठी मरा, तडफडा. आलं का लक्षात? स्वतःचं पाहू नका. ज्या माणसाच्या गाडीतनं या आजच्या आंदोलनाचा जन्म झाला ते पाठे, हे बघा हातवर करा. ज्या माणसाला बोलता येत नाही, पक्क लाजतंय ते. भाऊ पैसे किती घेतले तुझ्याकडून? आम्ही काही पैसे घेतल्याची मिसेस कुठे? तुमच्याकडून पैसे किती घेतले? हा आता यांचं जर आम्ही पूर्ण काम करून दिलं तर साधारण यांचा 6 लाख रुपयाचा फायदा होऊ शकतो. मी त्यांना बंदूक लावून आहे ना 20% काढू शकतो का? शक्य आहे ना? शक्य आहे. मी तेवढा भामटा आहे आणि मी त्यांना ना डिक्लेअर होऊ देणार नाही की बंदूक लावून 20% काढले म्हणून. किती पैसे जमवू शकतो आपण? प्रचंड जमले असते. कामाची टक्केवारी घेऊन खूप टक्केवारी कमवू शकतो आम्ही. पण तसं केलं तर हा मॉब बिना पैशाचा इथे येईल का? हो बंदूक आणायची वडवणीहून आलेले लोक बघा, बीडवरनं लोक आलेत, औरंगाबादवरनं लोक, संभाजीनगरवरनं लोक आलेले आहेत, येवल्यावरून लोक आलेले आहेत, नांदेडवरनं लोक आलेले आहेत, मुंबईवरनं पुण्यावरनं लोक आलेले आहेत, संभाजीनगरवरनं लोक आलेले आहेत, सगळीकडनं लोक आलेले आहेत, आणि भुसावळवरनं लोक आलेत. तोरचा आरसा आणि आपल्या गोदरेज कपाटाचा तडतडणारा आरसा, त्याच्यामध्ये रोज आपलं तोंड पाहायचं. आज दिवसभरात किती शेण खाल्लं? शेण खाणं बंद करायचं तरच भावेबरोबर संसार होईल बरं का, नाही तर फारकत होईल ऑटोमॅटिक. उसके लिए कोई कोर्ट में जाने की जरूरत नाही. 6 महिने 6 वर्ष लढायची गरज नाही. 6 सेकंदात फारकत होती, काहीच विषय राहत नाही. तो संपत देवगिरे, ओय संपत, संपतच आला. वय संपत,
चाललं तुझं सगळं संपत 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 संपत. हा पत्रकार आहे बरं का, फुगीराचा, अशा नागपुड्या फुगून पाहतो. कशाच्या जोरावर रे भाऊ? दैनिक सकाळमध्ये परमनंट पत्रकार आहे म्हणून एवढा माज. लोक मंत्री असतात अरे, त्यांना तरी तेवढा माज नसतो. लोक सायंटिस्ट असतात तरी माज नाही. तू साधा एक पत्रकार 3 पट्ट्या सकाळचा आणि तू एवढा माज करतो. मी त्याला काय म्हणायचं माहिती का? ओ देवगिरे सर, ओ देवगिरे सर, आता मर. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या भावेला एवढी प्रतिष्ठा, एवढा आदर मिळाला पूर्ण राज्यभर. परवा रात्री एका टेम्पोवाल्यानी 500 रुपये मला एका ढाब्यावर दिले. तुला देतं रे कोणी? तुला पाकिट म्हणून देता, खंडणी म्हणून देता, खंडणी. आणि पत्रकारितेच्या नावावर धब्बा आहे तू, धब्बा. तू जे काय जर्नलिझम शिकला ना त्याच्यावर तू आहे ना सू केली रे, त्याच्यावर तू थुंकला. लाज वाटू दे तुला. पोटाकरता सगळ्यांना करावं लागत होतं, करावं लागतं. अशी ती पत्रकारिता पार हीन दीन लाचार दर्जापर्यंत पोहोचली. हे त्याचं खरं उत्तर आहे, मान्य आहे मला. एवढा लाचार झाला तू, आणि तुला एवढी फुगरी काय बी काय? तुझ्या घरचं काय नोकर आहे का? हरामखोर तुम्हाला अरे कार्य करतो. तुला देवगिरे सर म्हणायचो, आता त्याला संपत 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 म्हणतो तुला आता. हा, आणि तू पत्रकार आहे तर तुला एवढी कोणची रे मिजास आहे? ती सगळी मिजास उतरली तुझी. आणि मला एक सांगा, आपली ही जी बातमी आहे ती लोकमतला आणि दिव्य मराठीला, महाराष्ट्र टाइम्सला आलेली पाहिली तुम्ही? दिव्य मराठीला आलेली का? ती बातमी मला द्या. हा, त्यांना वाजवलं मी. कोणत्या पद्धतीत आली? चांगल्या पद्धतीत का वाईट पद्धतीत? ज्यांनी ज्यांनी ना भावेनी खंडणी मागितली असा एकेरी उल्लेख केला, त्या वर्तमानपत्राच्या त्या पत्रकाराला, त्या संपादकाला आणि त्या मालकाला टरा टरा आहे ना उघडा वागडा नागडा करणार. मी सोडणार नाही. आम्ही काही तुमचे गुलाम नाही आहे. तुमच्याकडे पेपर आहे ना तर तुमचे गुलाम कोण? धंदेवाईक, बाजारू, भ्रष्ट राजकारणी तुमच्या पुढे शेपटे हलवतील आणि लाळ गोठतील. भावे कशाला तुमच्या पुढे शेपटे हलविल? अरे तुमच्याशिवाय भावे मोठा झाला येड्यांनो. तुमचा दावा काय होता? यांचा दावा होता, माझे आबा कुठे गेले? हा, आबांचं वाक्य आमच्या या पत्रकारांना, या वर्तमानपत्रवाल्यांना, या यूट्यूबवाल्या चॅनलवाल्यांना, या राज्यस्तरावरच्या चॅनलवाल्यांना असं वाटतं भावेला जर राजकारणात मोठं करू तर फक्त आम्हीच, आणि त्याला खाली पाडू तर आम्हीच, त्याला हिरो करू तर आम्हीच, आणि त्याला झिरो बी करू तर आम्हीच. अरे हाड, अरे हाड, अजिबात नाही. कुत्रकार काय 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 एकदा म्हणा. काय 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 काय? हा, हे बघा पत्रकारांना, तुम्हाला कुत्रकार म्हणण्याची हिंमत आज मी राजकारणातनं तुमच्या नाकावर टिचून सांगतो म्हणून तुम्हाला मी आवडत नाही बरं का. काही पत्रकार काही बी काही नाही. होय, मी अजिबात टाकायला जाईल तर भांडायला पोहणार नाही. काही बी नाही. नाही 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 नाही, अजिबात नाही. थांबा थांबा थांबा, मी हिमतीनं सांगतो. 1 मिनिट ऐका, मी हिमतीनं सांगतो बरं का. अपवाद म्हणून मी फक्त आहे ना खूप माझं मन मोठं करायला तयार आहे. 1% अपवाद. किती? 99% भ्रष्ट रे तुम्ही. एक एक अक्षर आणि एक एक मिलीमीटर जागा अरे तुम्ही वर्तमानपत्रातली विकली, आणि एक एक सेकंद तुम्ही आहे ना इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या बातम्यांमधला विकला रे. म्हणून माझा देश विकलायला रे. माझा देश देशोधडीला लावला ना तर या देशातला पत्रकार मेला, शिक्षक मेला, पोलीस मेला, डॉक्टर मेला, कोर्ट मेलं, न्यायाधीश मेले, न्यायालय मेले. म्हणून माझा देश मेला रे. न्यायाधीशाच्या घरामध्ये हे बंडलच्या बंडलं, लाजा वाटू द्या रे. आता शेवटचा एक आशेचा किरण राहतो न्यायालय, आणि तिथूनही तुम्ही आम्हाला न्याय मिळू देणार नाही. मग करायचं काय आम्ही? हे बघा कशाची टाळी, छक्का हिजडा. भावे नाही. भावेचे हे राजकारणातले कार्यकर्ते सहकारी अजिबात हे छक्के हिजडे नाही आहे. यांना शिक्षणाने यांना शहाणं बनवलेलं आहे. यांना शिक्षण आणि शहाणं बनवलेलं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी होतो विपश्यनेला, विपश्यनेमध्ये बोलत नाही मी. 99% ते मौन बाळगलं. आजा मी 99% ते मौन बाळगलं, आणि 1% मौन तोडलं. कशासाठी माहिती आहे? 2 युवक होते.
एकदम झिंगाट HD गाडी घेऊन आला तो, HD नवीनवाली 3.5 लाखाची, आणि त्याच्यात पाठीवरती सॅग बिग एकदम स्टायलिश, गॉगल बिगल, ते ग्लोव्ज बीज लावलेले रायडर. मला खूप आनंद झाला की तरुण पिढी सुद्धा विपश्यनेला आलेली आहे. इकडे ना बाजी आओ. अरे हम ये पटापट. आपको क्या लगा जेल में है क्या? अरे पापलेट वाटतो ना जरा, पापलेट यहाँ कोई जेल में नहीं जाएगा. हा सुन लाल रंगाची गाडी बाजूला काढून घेऊ. अशा हायफाय पोरांची झाली तिथं गट्टी, आणि ते खूप वेळ बैठक करावी लागते ना, तर आळे पिळे द्यायला लागले. बांधून ठेवलेलं होतं त्यांना, तर त्या दोघांमध्ये झाला करार, पळून जायचं. आणि त्याला दुसऱ्याने दिला दुजोरा, आणि एक गेला पळून. माझ्या डोळ्या देखत पळून गेला, आणि तो माझा डाय हार्ड फॅन होता. त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढलेला होता, आणि मग ॲडमिशन केलेली होती त्यांनी. मला खूप वाईट वाटलं, का तर मी मुक्का झालेलो होतो ना, मौन बाळगलेलं होतं. मी काहीच नाही बोललो, म्हटलं जाऊ दे, जातो काही बोलायचं नाही आपण. पण दुसरा जायला तेव्हा तयार झाला ना, त्यावेळेला त्याला तिथला धम्मसेवक आहे ना समजावत होता, बेटा तू ब्लॅकलिस्टेड होऊन जाशील, तुझी परिस्थिती वाईट होऊन जाईल, तू करून घे बेटा हे सगळं. अशानीच तुम्ही इशारे सुद्धा नाही करायचे, त्याला मौन म्हणतात पाळणं. खाली जमिनीकडे पाहून चालायचं. मी तिथं मध्यस्थी केली काका. मी त्याला म्हटलं बेटा 5 दिवस पूर्ण झाले तुझे, फक्त किती राहिले आता? 5. पाया पडतो रे म्हटलं, खूप मोठी पुंजी घेऊन जाशील सोबत, आणि मला मौन तोडायचं नव्हतं, तुझ्यामुळे तोडलं. आता मी बंद करतो बोलणं, आणि मी तिथून निघून गेलो. तेवढंच बोललो बरं का. शिक्षणाने मला जी विद्या मिळाली, त्या विद्येतनं मी कृतीची जोड दिली त्या सुविचारांना, आणि मी बोललो. आता तुम्ही मला सांगा, मौन तुटलं म्हणजे पाप केलं का आता? तर शिक्षणाने असं धाडस दिलं पाहिजे तुम्हाला. नियम मोडायचा कोणासाठी? भल्यासाठी तोडायचा, हे म्हणजे शिक्षण. तर आजचा शिकलेला माणूस आहे ना, खूप लुख्खा होऊन गेला हो. तो नाही माझं पॅकेज, नाही माझं प्रमोशन, नाही माझी बायको, नाही माझे आईवडील, नाही माझे दवाखाने, नाही माझे पोरं, नाही माझ्या पोरांच्या फिया. देश गेला चुलीत. अरे असं शिक्षण असतं का? मी 40 वर्ष झालं धुणं धुर राहिलो राव सगळ्यांचे. मला काही कमी नाही पडलं. मी भिकारी वगैरे नाही झालो. मी याच कॉलनीत राहतो. ठीक आहे, आता कर्जाच्या विळख्यात सापडलेलो आहे, पण मी भिकारी नाही होणार. आणि झालो तरी खूप काय म्हणतो ना, लय मानानं भीक मागताना आढळेल बरं का मी तुम्हाला. एकदम स्टँडर्ड भीक मागल मी, आणि मानानं भीक घेईल. कोणीतरी हे घे म्हटलं का मी त्याच्यात तोंडावर फेकून मारील. त्याला अंगल मानानी दे भाऊ, काय द्यायचं ते. आलं लक्षात? अशी ती काही स्वाभिमानाची जी गोष्ट आहे ना, ती शिक्षणातनं आली पाहिजे. तुम्हाला ती देशभक्तीची ऊर्जा त्या शिक्षणातनं निर्माण झाली पाहिजे. कर्तव्याची प्रचिती, कर्तव्यातनं आपल्याला काय करायचं, कर्तव्यबुद्धी तुमच्यामध्ये जन्माला आली पाहिजे. त्याला शिक्षण म्हणताना तर ते शिक्षण घेतलेले तुम्ही मला दिसले पाहिजे. नुसतं ती मी तुम्हाला मध्यंतरी एक माझं हे आलं पॉडकास्टमधलं कटिंग, मुलाचं मुलीशी लग्नच होत नाही, आणि मी माझ्या मुलीला म्हटलंय की बाई मुलाशी लग्न कर, माणसाशी लग्न कर. पॅकेजचं पॅकेजशी लग्न नाही, पगाराचं पगाराशी नको, जमिनीचं जमिनीशी नको, व्यवसायाचं व्यवसायाशी नको, शिक्षणाचं शिक्षणाशी लग्न नकोय मला माणसाशी लग्न झालेलं पाहिजे. माझ्या पोरीला मी सांगितलं आंतरजातीय लग्न कर, काही कर, माणसाशी लग्न कर. पूर्ण फ्रीडम देऊन टाकलेलं आहे. याला म्हणतात शिक्षण. आणि हे करायला धाडस लागतं. मी बघा किती लोकांमध्ये बोलतोय. आता माझ्या जातीच्या लोकांना लय राग येईल बरं का. ते म्हणतील त्या आईचं जात सांभाळतच नाही भाऊ. पण मी हिंमत केलेली आहे. काय मी माणसासारखं राहील ना, कारण माझं रक्त कोणालाही लागतं इथं. तुमची कोणाची किडनी लागून राहिली मला, माणिकच्या बायकोची किडनी माझ्या भावाला लागून राहिली, हां मग कशी जी आली हो जात. हे सांगणारं राजकारण मी करतोय बरं का काका. जातीपातीचं राजकारण होऊन देत नाही मी. जो मला पहिला भेटला त्याला अध्यक्षपद दिलेलं आहे. खरं का खोटं तुम्ही सांगा मला. कुलकर्णी साहेब, कोणत्या फोनवर तुम्हाला मी कोणतं पद दिलं सांगा सगळ्यांना. पहिल्या फोनवर मला जिल्हा संघटक म्हणून पद दिलं संभाजीनगर. मग तुमची जात पाहिली का? नाही, धर्म पाहिला का? आणि पद दिलं काहीतरी 8व्या दिवशी इथं आले आणि त्यांच्या तोंडात गुटखा सापडला आणि मोकार फोकारला माणूस. आता राजकारणात व्यसनी असो नसो आपल्याला काय घेणे. पण मला तसं राजकारण नकोय. मी लाचार राजकारणी नाही, तुम्हाला लाचार सहकारी बनूच देणार नाही. तुम्ही पण टाईट पाहिजे. आज संविधानानं प्रत्येकाला ताठ मानेनं जगायला शिकवलं. मतदाराला लाचार करायचं नाही, आणि आपण पण मतदारासमोर लाचार व्हायचं नाही. हे ते खरं राजकारण आहे. तेच करायचं आहे आपल्याला. यालाच म्हणतात संविधानातल्या प्रत्येक अक्षराच्या
संबंधात त्याला कृतीची जोड देणारं राजकारण करायचं आहे आपल्याला, आणि तेच करतोय आपण. काय ही हिंमत आहे हो, हां केवढी हिंमत आहे. कोण म्हणालो आपण परवानगी नव्हती काढली आज एकत्र जमण्याची? दिलं ना पत्र, आपण रिसिव्ड आणली ना. मग तिथं कोण म्हणे ती रिसिव्ड नाही म्हणून? 2-3 पोरांना मोकार त्यांनी दमदाटी केली. तुम्ही रिसिव्डचं पत्र नेलं नव्हतं का? कोणाला दमदाटी केली? कोणाला केली त्यांनी? मग रिसिव्डचं पत्र मिळालेलं आहे. दमदाटी नाही, ते म्हणे मध्ये गर्दी करू नका, 5 जण. हा ठीक आहे, ओके 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 ओके. CP भेटले नाही भेटले नाही वगैरे नाही, भेटले वगैरे नाही. त्याच्यावर बोलेल मी, एकदम विस्ताराने बोलेल, नंतर बोलेल. तुम्हाला मी सांगतो, हे सगळं जे चाललंय ना, हे ज्या वेळेला घडत होतं ना, तर माझ्याबरोबर माझे 4 मावळे होते, त्यांच्याकडे मी मन मोकळं केलेलं आहे. बघा, भावे आता विकायला आलेला आहे. भावे आता विकायला आलेला आहे. भावे आता राजकारणात पिकायला आलेला आहे. काय पिकायला आलेला आंबा आहे आता. आता त्याचं मोल राजकारणी लावायला लागलेले. आता माझ्यावर जाळे फेकायचा कार्यक्रम चालू झालेला आहे, लक्षात घ्या. त्याचंच हे जाळं होतं आजचा प्रचार, आजचा प्रकार. आणि हे मी माझ्या सवंगड्यांशी बोललो का नाही रे, तोंडावर सांगितलं यांना. हे मला विकण्यासाठीचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. आता कुठल्या तरी पक्षाचा मोठा नेता मध्यस्थी करेल. मी भावेला सोडवलं. आता मग भावेला सांगायचं सगळ्यांनी देखत, सगळ्यांसहित सगळ्यांना पदं देतो, आमकं करतो. आता आमच्या पक्षात या, तुला आमदारकीचं तिकीट देतो, नगरसेवकाचं तिकीट देतो, आमकं करतो, ढमकं करतो. तुकडे टाकायला सुरुवात. ती ही आहे बरं का, तोंडावर सांगतो, हे सुद्धा लाईव्हमध्ये सांगतोय, स्पष्ट सांगतोय. तर आता तुमचा नेता पिकायला आलेला आहे, विकायला आलेला आहे. त्याला विकू देऊ, हां पण पिकू द्या, त्याला परिपक्व होऊ द्या, आणि त्याला टिकू बी द्या. हे बी लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, एवढं मोकळं भोंगळं कोणी बोलतं का हो? माझा रिमोट कंट्रोल मला म्हणतो भोंगळं म्हणायचं नाही, पण माझ्या जनतेला आहे ना, हे शब्द जे आहेत ना माझे थेट समजणारे, मला तेच वापरायला आवडतात, बिलकुल आवडतात. आर पार पारदर्शकता म्हणजे मोकळं भोंगळं, आणि तेच आवडतं मला. प्रत्येक गोष्टीत मला ही पारदर्शकता अपेक्षित आहे. या पारदर्शकतेच्याच जीवावर आज आपण एवढे लोकप्रिय झालो. थँक्यू 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 तृप्ती सोनवणे मॅडम. तृप्ती मॅडम, थँक्यू व्हेरी मच. युसुफ पठाण, सॅल्यूट टू यू, आय लव्ह यू. का बरं? अरे येड्यांनो, तुम्ही आम्हाला संधी दिली मोठं होण्याची. परवा रात्रीचं लाईव्ह सुरू करून बंद करेपर्यंत 35,000 व्ह्यूज, 64,000 व्ह्यूज. अरे कहाँ तक बढ़ा दिए भाई हम लोगों का आपने. हा पण तुम्ही म्हणाल आता ते परवाचं ते नाही का, लई भारी काय ते विषयच भारी मध्ये मला त्यांनी विचारलं का हो तुम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी चालवता, एवढे बिंदास बेधडक, एवढे सगळे धनाधन 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 धाडसानं कामं करतात, तुम्हाला घाबरायला होत नाही का हो? आता धंदेवाईक राजकारणी असताना काय म्हटलं असता, अजिबात आम्ही घाबरत नाही, अमकं नाही ढमकं नाही, लई फुशारक्या मारल्या असत्या. मी त्याला सांगतो भो खाली 1.5 फूट फाटून जातो आम्ही. अरे फाटतोच. आम्ही जर माणसं असू तर घाबरायला होत नाही का हो? आता पुरे चड्डीत पाय हलत असतात, फक्त ते दिसू देत नाही याची आम्ही काळजी घेतो. आता हे बी मोकळं बोंगळं सांगून टाकलं, पण तरी पण त्या थरथरत्या पायांना आहे ना, त्या थरथरत्या पायांना कंट्रोल करायचं असतं आणि पुन्हा धाडसानं पूर्ण जीव एकवटून पुन्हा हल्ला करायचा असतो, चढाई करायची असते. आता या व्यवस्थेनं काय केलं माहिती का, एक पहिला माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून झाला, लगेच दुसरा तो भादान्या ए बेदान्या. हा तेव्हा ती 20 लाखाची गाडी पाय येईल इथं, पण माझ्या बापाची नाही भाऊ. हा व्हिडिओ लय मोठ्या मोठ्या गाड्या येईल, पण माझ्या नाही त्या. माझ्याकडे गाडी आहे. कोणती? शेवरलेची. कोणती आपली? एन्जॉय. एन्जॉय आज इकायला काढली तर 1,80,000 घेतली होती. 10,70,000 टॉप एंड मॉडेल, टॉप एंड. हा 2014. हा 2014, 11 वर्षाची झाली. तो आता भदान्या ए बेदान्या. हा तुम्हाला असेच शब्द रे मुद्दाम हलक्या शलक्या भाषेतच बोलायचं. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला माझाचे 2 दात आलेले आहेत ना, ते तोडायची हातोडी माझ्याकडं.
ते दोन दात माझाचे तोडावे लागतात. कामही करायचं नाही, भ्रष्टाचारही करायचा, वरनं माझंही करायचा, जनतेला गुलामही समजायचं. तुमच्या बापाची ठेव आहे का? काही जमणार नाही ते. आणि कर हां कर किती काय गुन्हे दाखल करायचे कर. मला माझं संविधान सांगतं माझे अधिकार जसे शाबूत आहे ना, तुझे अधिकार शाबूत आहे. तू गुन्हे दाखल करीत राह. मी ते सगळे कोर्टात जाईल घेऊन आणि लढत बसेल. आणि वकिलांची फौज फुकट आहे ना भाऊ. अहो ते म्हणले, अहो म्हटलं प्रिंटिंग स्टेशनरी कागद बिगद ते आम्ही पाहून घेऊ म्हणे सगळं. आता पहा बरं, तुम्हाला फरार व्हायला पैसे किती पाहिजे सांगा. हा वरनं पैसे सांगितले. आता तर तुम्हाला सांगितलं मला 15,000 रुपये मिळाले. अहो साहेब आता, आणि गाड्या पण मी सांगितलेल्या बरं का परवा. अल्काझार मिळाली होती, अल्काझार लय भन्नाट गाडी होती. मग नंतर ती खुडखुडी I-20 भेटली, तिच्यात आलो आम्ही. हो 330 रुपयात मी आणि नितीन रेवगडे कोल्हापूर रिटर्न आहे. विनायक काका आणि भन्नाट AC गाड्यांमध्ये जातो बरं का. आणि ते पण वरनं 330 रुपये तर लागतात, ते जाऊ द्या. पण ते लोक जेवण खावण चहा नाश्ता एकदम ठराविक विशिष्ट वेळेला. अहो चहाची वेळ झाली, आता चहा घेऊया का आपण, असं इतकं रिस्पेक्ट. तर हे जोपर्यंत शेण खात नाही ना तोपर्यंतच हे वैभव आणि समृद्धी बरं का. त्यामुळे शेण खाल्ल्यानंतर लोकांना समजायला फार दिवस लागणार नाही. कारण माझी आहे ना रस्त्यावर उभं राहून हात करून प्रवास करण्याची हिंमत संपलेली असणार, 100% संपलेली असणार. कोणच्या नाकानं उभं राहायचं, शेणही खायचं आणि नाकानं उभं राहायचं शक्य आहे का? हां तर हा सगळा प्रकार सुरू आहे. तर या सर्वांग सुंदर अशा राजकारणाचे तुम्ही सगळे लोक साक्षीदार होत आहात. तर सध्या तुम्हाला तुमच्या स्वतःला शाबासकी देण्यासाठी टाळ्यांचा गजर केलाच पाहिजे. महाराष्ट्र पार्टीचा बर का. ऐका इथे जमलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वेच्छेने इथपर्यंत पोहोचला. नैसर्गिक पद्धतीने ह्या पक्षाचं कामकाज प्रवास नैसर्गिक पद्धतीने सुरू आहे. प्रत्येक गोष्ट आपोआप गुंता सोडवत अहो आम्ही किती प्रकारच्या विषयांमधले प्रश्न किती लिलया सोडवतोय. आता मेडिकल क्षेत्र आमच्या बापाची ठेव आहे त्याच्यात, आम्हाला काहीच अकलीचा पत्ता नाही त्याच्यात. खरंच ना, बिलकुल अक्कल नाही आम्हाला. तुमचं ट्रान्सपोर्टेशनचं गाड्यांचं कळतं का आम्हाला? मी साधा B.Com होईल माणूस आहे. काय कळतं मला ऑटोमोबाईलमधलं, काय कळतं मला बँकिंगच्या क्षेत्रातलं. पण तरी पण आम्ही धाडसानी तिथपर्यंत जातो, तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो लिलया सुटतो बरं का. बिलकुल सुटतो. प्रद्युम्न शहारे सर आहे आपल्यामध्ये बघा, ते हातात बोर्ड घेतो ना. आज हिरंब कुलकर्णी सरांनी तो तुमच्या बोर्डाचा फोटो घेतलेला बरं का आपला. हिरंब कुलकर्णी सरांनी आज आपली पोस्ट शेअर केली, शेअर नाही केली सॉरी, त्यांनी पूर्ण पोस्ट लिहिली त्यांनी. आणि तिथं माझा एक असा गोबऱ्या गालाचा असा फुगलेला एक फोटो लावलेला होता. आणि जेव्हा त्यांना तो निलेश सोनवणेने बनवलेला तो फोटो मिळाला, त्यांनी तो फुगीर झालेला भावे बाजूला काढला आणि हा एकदम ओके रस्त्यावरचा भावे तिथं चिटकवला. कॉमन मॅन, रस्त्यावरचा कॉमन मॅन. तर हे इंटेलेक्च्युअल सुद्धा आपल्यासाठी जीव काढायला लागलेले आहेत. आणि आज हे जे एवढं स्मूथली झालं ना, ऑल क्रेडिट गोज टू अंजलीताई दमानिया. अंजलीताईंना इतकं वाईट वाटलं तुम्हाला सांगतो. अंजलीताईंच्या बाबतीमध्ये मी एक पाप केलं. काय? मस्साजोग प्रकरणामध्ये मी इथून जायला पाहिजे होतं, 10 निर्भय सैनिकांबरोबर कर्तव्य होतं माझं. पण माझ्या मनामध्ये एक शल्य बोचत होतं की म्हटलं त्यांना नवा पक्ष काढायचा आणि आपण मध्ये लुडबुड करायची योग्य नाही, म्हणून मी गेलो नाही. काय सांगायचं तुम्हाला, फक्त तुषार निकम सरांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला, ते पण फॉर्मॅलिटी म्हणूनच ठेवला. हो, वर माया आणि उपाशी निज ग बाया, अशातलाच तो प्रकार होता. तर ती ॲपॉलॉजी मी आपल्या अंजलीताईला सांगतोय, त्या दुर्लक्षच करताय बरं का त्या ॲपॉलॉजीकडं. त्यांना काहीच इंटरेस्ट नव्हता त्याच्यात. रात्री 2 वाजता मला रशियातनं फोन केला त्यांनी. किती? रशियातून. तिथं वाजलेले होते 12 नाही 11 साडे 11 वाजलेले होते तिथले रशियातले रात्रीचे. आणि मला फोन करून सांगितलं काय मदत पाहिजे. मग मी त्यांना म्हटलं ताई
तुम्ही जिंकले, मी हारलो. मी कोत्या मनाचा, तुम्ही मोठ्या मनाच्या. तुम्हाला मी मदत करून न करून सुद्धा तुम्ही मला स्वतःहून विचारताय जितेंद्र काय मदत हवी आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी सगळ्या राज्यकर्त्यांना आव्हान दिलं बरं. रात्रीच 2:30 वाजता फोन केले त्यांनी सगळ्या मंत्र्यांना. विचार करा काय हिंमत असेल बाईमध्ये, काय हिंमत असेल विचार करा. आम्ही गेलो होतो. हे बघा मी का बरं त्यांच्याशी असा वागलो तर मी पक्ष काढताना मी त्यांना म्हणत होतो तुम्ही नेत्या आपण पक्ष काढू आणि मी तुमचा चेला. त्यावेळेला त्या म्हणल्या मला ह्याच्यात काही यायचं नाही म्हणून आपल्या पक्षाचा जन्म झाला. नाही तर आपला पक्ष त्यांच्या नेतृत्वातच करणार होतो. पण मग आपला 16 महिन्याचा प्रवास झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचा ते चर्चा सुरू झाल्या. मग ते सगळं ते एकत्र यायला लई त्रास व्हायला लागला. 2 बैठका घेतल्या. यांना विचारा सिरियसली. त्यांच्या घरात आम्ही 6 तास होतो. खूप सुंदर जेवण, खूप गोड जेवण त्यांनी आम्हाला जीव घातलं. 4-5 तास त्यांच्या घरात होतो आम्ही. आणि मग त्याच्यातनं ते मस्ता जोगला मला त्यांना मदत करताना आली. त्या सगळ्या बोलण्या फिसकटल्या. पण हे ज्या वेळेला मी त्यांना तोंडावर सांगतो ना तर त्या इग्नोर मारत होत्या मला की मला काही माझ्या मनामध्ये तुझ्या बाबतीमध्ये तसं अजिबात नाही आहे. त्या काय लिहून सांगत होत्या माहिती आहे त्या प्रत्येकाला ज्यांनी आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ज्यांना त्यांनी कळवलं ना त्या काय म्हणाल्या माझ्याही पेक्षा तत्वाचा माणूस आहे म्हणे. हा माझ्याही पेक्षा जास्त विश्वासाचा माणूस आहे. माझ्यावर जितका विश्वास नाही तेवढा जास्त विश्वास माझा जितेंद्रवर आहे. हे लिहून पाठवलं त्यांनी. तर हे फळ आहे, हे आपल्या तपाला आलेलं फळ आहे. मी असा कसा तरी राहतो गबाळा गुबाळा पण तुम्हाला सांगतो मी लाचार नाही, अजिबात लाचार नाही आहे, अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे ना तत्वाला तडजोड, तत्वाला मुरड घालण्याची वेळ येत नाही. तुम्हाला कर्तृत्वानेच मोठं व्हायचं असतं, कर्तृत्वानंच तुमचा ग्लो वाढत असतो. मी आहे ना ज्या दिवशी पळून आलो विपश्यनेतून आणि त्या दिवशी रात्रीच काहीतरी त्या अशोक लेलँडवरून ते लाईव्ह केलेलं आहे. मी लय भारी दिसत होतो, लय चिकना दिसत होतं सगळ्यांचं म्हणणं होतं. हां तर तो विपश्यनेचा ग्लो होता तो एकदम जबरदस्त पद्धतीनं. हां आणि आत्ता बघा आज तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. या आतमध्ये बरं का. इतक्या टाळ्या वाजवायच्या आहे तुम्हाला की तुम्ही आज काय केलं माहिती का. माझा हा सरदार नव्हता बरं का तुमच्याबरोबर, मी नव्हतो, माझा राजा नव्हता. यावेळेला धुरा सांभाळली तुषार सरांनी, आपल्या चेतन सरांनी आणि आपल्या आबांनी आणि नितीन सर. हां पण नाही आम्हाला काय सांगायचं आहे नेहमी आम्ही नेतृत्व देणार आहे. ही सेकंड फळी सुरू झाली. और जग्या तेरा जो मैं भी भावे प्रयोग है ना उससे ये सब तमाशा खड़ा हुआ है. हां तर ही संकल्पना त्याच्या मनात आली तर मग सगळेजण एकटाच भावे बनायला कोणाची सगळ्यांची 1.5 फूट फाटत होती खालून. नको म्हणे आपल्याला ते काही करायचं नाही. मग काहींनी डेअरिंग केली. भावे एक विचार आहे, हा विचार मारायचा सगळ्यांचा प्रयत्न होता. हा विचार नाही मेला नाही पाहिजे म्हणून हे सर्व आले. तो विचार आज जास्त रुजला, आजपासून लढाई चालू तर ऐका तर ती जी संकल्पना रुजवली गेली त्याच्यातनं हे जे लफडं जरी झालं असलं तर त्यातनं आपण खूप मोठे झालो. आज जेवढी प्रसिद्धी पक्षाची झाली, जेवढी प्रसिद्धी भावेची झाली तिच्यासाठी लोक 10-10 कोटी रुपये खर्च करता. बरं चेष्टा नका समजू. 10 कोटी रुपये लागले असते एवढी प्रसिद्धी मिळवायला आणि एवढं मोठं व्हायला. थँक्यू तृप्ती मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि एवढं पटकन नाही होत. So I must say thanks to Trupti ma'am. I must say thanks to Mr. Pathan. And I must say thanks to Sampat. तर तुम्ही लोकांनी भिंतीवर आपण जेवढा दात कोट खाऊन जोरात बॉल मारतो का नाही त्याच्यात तेवढा जोरात रिवर्स येतो. मी काय म्हणतो शांत बसा प्लीज. थांबा. हां तर जितकं तुम्ही रोकाल तितक्या दुप्पट वेगाने आम्ही मोठे होतोय. तर तुम्हाला सावधान बरं का. अहो तुम्ही मला जर आहे ना असं ओढून ताडून नेलं असतं ना घरात ना अटक केली असती ना अजून 10 फूट उंची वाढली असती. पण काय झालं आता मी झालो संसारी माणूस राजकारणातला. माझे 8-8, 9-9 लेकरं माझ्या संग होते. लेकरं रडत होते हो मनातल्या मनात नको अटक नको
अटक नको. कारण काय करणार होते, एका गुन्ह्यातनं मिळाला जामीन का लगेच दुसरा गुन्हा, कारण लगेच बाधाने आला ना मध्ये, लगेच तिसरे डॉक्टर तयारच होते, लगेच सावकार तयारच होते, पतपेढ्यावाले तयारच होते, RTO तयारच होते, नंतर वसुली माफिया तयारच होते, सगळ्यांचे अर्ज येतच होते. तर तुम्हाला कार्यक्रम हो गया. थँक्यू तृप्ती मॅडम. संपत आपल्याला वाढून गेला. हा, संपता संपता संपत चाललेला संपत आम्हालाच वाढवून गेला. हा, आणि संपत जाता जाता तुला लय हलक्या शेलक्या भाषेचा माझा प्रसाद भेटला बरं. हा, आणि तुम्हाला माज आलेला असतो, आम्ही पत्रकार टिर्या जोडून घ्यायच्या स्वतःच्या हाताने, सवय लागली तुम्हाला. हा, तुमची अवकातच काढायला पाहिजे. त्याला ते सगळे लाचार राजकारणी ना तुमच्या पुढे ना लोंडा घोळता म्हणून तुम्हाला माज येतो. आज सगळ्या पत्रकारांची ना झांजच उतरवली, संपादकांची सगळ्यांची झांज उतरवून टाकली. तुमच्यामुळे आम्ही हिरो आणि तुमच्यामुळे आम्ही झिरो. अजिबात नाही. पत्रकारांमुळे नाही, कर्तृत्वामुळेच हिरो होईल आणि कर्तृत्वामुळे झिरो राहील. काहीच संबंध नाही. तर ज्यांना हे आता माझ्या समोर आहेत ना, आणि जे अजून आपले घरी बसलेले आहेत, सगळ्यांना माझं म्हणणं आहे, सगळ्यांनी एवढं काम करा. शक्य आहे बरं, मनापासून करा. मी आता काय आम्ही ते फरारच असल्यामुळे ना मी एक प्रयोग करून दाखवला. तुम्हाला असं वाटत असेल, आता मी 57 वर्षाचा आहे ना, मी हे पाय ना पूर्ण उलटे आहे ना जमिनीला लावतो बरं का. ह्या वयामध्ये ना काडकन आवाज येण्याची शक्यता आहे, पण इतका फ्लेक्झिबल आहे मी. हे त्यांना जेव्हा दाखवलं राजाभाऊ म्हणे मी हे सगळं करील पण घरी गेल्यावर. आलं का लक्ष? सगळं घरी गेल्यावर करील म्हटलं बरोबर आहे, मग चालते तुझा कार्यक्रम. तर हे सगळं जिद्दीनं करायचं असतं. तो सुद्धा एक राजकारणातला प्रयोग आहे. बघा माझं वय सुद्धा आहे ना, त्याच्यामध्ये एक युनिकनेस आहे. तुम्हाला 57 वर्षाचा दिसतच नाही, भासतच नाही आहे ना. तर हॅपी हार्मोन्स, आता मी तुमच्याशी बोलतोय ना, करोडो हॅपी हार्मोन्स जन्माला येत आहेत. कशाला येईल ताप, कशाला येईल थंडी, कशाला येईल मळमळ, कशाला येईल अर्धांगवायूचा झटका, काही होत नाही. 1 इंच पुढे सर 56 इंचपेक्षा मग, आणि 54 किलो वजन, काय फरक नाही पडत. तर सगळ्यांनी या पद्धतीनं काम करा दादांनो. आणि ही भ्रष्ट व्यवस्था जी आहे ना, त्याच्यातले काही मेहमान तुमच्या घरात बसलेले आहे, त्यांना आहे ना देशद्रोही म्हणायला शिका बरं का. सक्का भाऊ असेल, कॉलेजात प्रोफेसर आहे, 3 लाख रुपये पगार घेतो हरामखोर, पण एकही विद्यार्थी घडवत. रोज दुपारी प्लॉट पाहत हिंडतो, रोज दुपारी फ्लॅट पाहत हिंडतो, त्याचा थोबाड जोडा बरं का. असा शिक्षक भाऊ, अशी शिक्षक आई, असा शिक्षक बाप जो शिकवत नाही शाळेत, आदिवासी शाळांमध्ये, ग्रँटेड शाळांमध्ये मोकार्डिंगे हाणत हिंडतो आणि शिक्षक संघटनेच्या काय म्हणतो ना मेंढ्या वळायला जातो. अशा शिक्षकाला देशद्रोही म्हणावं लागेल. असे पतसंस्थांचे चेअरमन आणि डायरेक्टर लोकांना छळतात. विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आणि संचालक बनून लोकांना लुटतात. अशा भावांना, बहिणींना ऐका रे, देशद्रोही म्हणायला शिका. सख्यांना, आपल्या सख्यांना देशद्रोही म्हणायला शिका. आपला प्रतीक पवार हा, त्यांनी सख्या मावस भावाचा कुच्चा मोडून टाकलं. हा ना, त्या सिव्हिल हॉस्पिटलचं त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. हे नुसतं हा संडास खराब, तो संडास खराब, हे बेसिन तुटलं, ही गटार तुटली, आणि त्याच्या भावाचं गेलं टामराळं वाजून त्याच्यामध्ये. त्या सिव्हिल सर्जननी बोलवली मीटिंग, गेला त्याचा कार्यक्रम लागून. बघा, मग त्याला म्हटलं का रे मग डिलीट मारायचं का? अजिबात डिलीट मारत नाही म्हणे आपण. आता ओढून ताणून म्हणतो का सरळ म्हणतो का वाकडा म्हणतो माहीत नाही, प्रूव्ह होईल ते आता हळूहळू. मग कुठलं तरी मोठं असं सिरियस कारण सांगून. ते कसं आहे, ते ना एकदम नाजूक जागेचं दुखणं तयार झालं होतं, म्हणून तुम्हाला विचारायला आलो डिलीट मारू का. तर असं सांगितलं मी पण म्हणेन नको जास्त काही ताण नको, ते डिलीट मारून असं व्हायला नको बरं का प्रतीक. हां, हे लक्षात ठेवा. तर तो 1 दिवसाचा जितेंद्र भावे प्रत्येकाला लई जड जायले. हां, आणि हा सगळा राडा त्या 1 दिवसाच्या जितेंद्र भावेचा. पण चांगलं झालं ना. हा, चांगला. हे बघा, तर अशा सुंदर सुंदर संकल्पना तुम्ही सुचवा, त्या संकल्पना तुम्ही सुचवा, त्या राबवण्याचं काम आमचं, आम्ही ते करू. सतीश गायकवाड
ए सतीश गायकवाड, पुढे पुढे हवा इकडे इकडे हात वर करा. पुढे या. या इकडं. पुढे या. पुढे या. हे बघा यावेळेला आपण काय काय जिंकलो माहिती का? सतीश तर आपल्यात आहेच आता गेल्या 4-5 महिन्यापासून आहे. तुम्हाला सांगतो प्रसाद घोटेकर कुठे आहे? हे बघा आणि अभिजित गोसावी आहे ना, त्यांनी काय लेख लिहिला आणि त्याची हेडिंग काय जबरदस्त आहे माहिती का? पाहिजे एकदा वाचला पाहिजे. आमचं धाडस, आमचं धाडस, आमचं धाडस, आमचं धाडस खंडणीखोर नाही, आमचं धाडस खंडणीखोर नाही. काय हेडिंग आहे, काय हेडिंग आहे जबरदस्त. माझं आहे म्हणून मी फुलून चाललो असं नाही. हा सांगा असं कधी हेडिंग तुम्ही बाप जन्मात तरी वाचलंय का? आमचं धाडस, धाडस म्हणजे कोण? जितेंद्र भावे. खंडणीखोर नाही असं त्यांनी हेडिंग दिलं. काय सुंदर लेख लिहिला त्यांनी. कोणी? ज्यांनी माझी वाट लावली आम आदमी पार्टीत त्यांनी. संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध. आणि मग सगळे आम आदमी पार्टीवाले ढोल ताशे. धनंजय शिंदे धनुभाव, आपने मेरे लिए बहुत प्लान किए थे, मैं मर गया तुम्हारी वजह से पर निर्भय में जिंदा हो गया और सक्सेस पा लिया तो आपने ट्वीट कर लिया, थैंक यू व्हेरी मच. तर हे चांगलं आहे. हा तुमच्यातला जिवंतपणा आहे. मी सलाम करतो त्याला. कारण असं पुन्हा येणं, पुन्हा सॅल्यूट करणं, स्वीकारणं हे येडागाबाळ्याचं काम नाही. त्यामुळं प्रसाद काय, सतीश काय आणि अजून कोण आहे? काकाजी. हे तिकडे झाडाखाली. हा विनायक काका. यांना धाडस लागतं, या गोष्टी करायला धाडस लागतं. सो वी मस्ट सॅल्यूट टू यू ऑल. आम्हाला तुम्हाला सलाम केला पाहिजे. कारण ह्याला खरंच शक्ती लागते. असं पुन्हा असं ताकदीनं उभं राहायला, पुन्हा त्या ग्रुपमध्ये स्वतःला सामावून घ्यायला सोपं नाही आहे. खूप हलक्या शेलक्या नजरा, उपहास, त्या टोचण्या, त्या डागण्या सहन कराव्या लागतात आणि मग त्याच्यातनं पुन्हा तळपून निघायचं आहे. खूप मोठा प्रवास आहे. तर हे मतभेद होत राहतील पण प्रवासामध्ये बघा आपण काय सिद्ध केलं आता? कामानंच जग जिंकता येतं. सगळ्याचं उत्तर काम. जगबीर बघा तुम्ही अशी खडखड करायला गेल्यानंतर म्हणतो चलो चलो पहिले हँडबिल बाटले ते. हां नाही नाही मजा, चलो चलो मजा करते, हँडबिल हँडबिल वाटते, मजा करते, मजा करते. कारण त्याला माहिती एकदा हँडबिल वाटायला लागलं ना, ए नको ना, नको ना, प्लीज नको, डोंट टेक इट लाईटली प्लीज प्लीज. हां मजा करतेचा अर्थ काय माहिती का? तुम्ही हँडबिल वाटता वाटता काय होतं, एक प्रशंसा करणारा माणूस भेटतो तुम्हाला. अरे यार आय लव्ह यू यार, कितना छान काम करते हो तुम लोग. आणि त्या माणसाला इतकी त्याची छाती फुगून येते आणि तो सगळं विसरून जातो ना, मतभेद इथले सगळं विसरून जातो तो. आणि त्याच्यामध्ये 12 हत्तीचं बळ संचारतं ते रस्त्यावर. आपली पार्टी रस्त्यावर नैसर्गिकरित्या वाढते बरं का. हे सगळं नैसर्गिकरित्या वाढतंय, सगळं नैसर्गिकरित्या वाढतंय. आत्तासुद्धा आपण 100 आहे का? 100-125 लोक आहोत इथं. या चहाशिवाय काहीच नाही हो. या वेळेला लोक बसायचा सगळा तामझाम करत राहता, हाडकांचा वास येत राहतो, काहीच नाही. सकाळपासून एक चहा पाजला. हा ते पण लय ओढून ताणून त्या सोन्यावर दातवट खाऊ खाऊ झाला तो. तर आपल्याला आता प्रोटोकॉल पाळायचे आहेत. आपल्याला हा आणि आकार द्यायचा आहे. आकार देताना ज्यांना ज्यांना मी हेडमास्टर म्हणून नेमणार ना, तर आता समजा प्रसाद घोटेकर वयाने लहान आहे, त्याला जर आपण हेडमास्टर बनवला तर त्याचं पूर्वी काय झालं हे काही डोक्यात घ्यायचं नाही. त्यांनी सांगितलेली ती शाळा, त्यातली शिस्त त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी पाळावीच लागेल. पर्याय नाही म्हणजे नाही. रिक्षा संघटनेचं काम सतीश पाहणार ना, तो जे तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने ऐकावं लागेलच. त्याच्यात परत बदल होणार नाही. राजाभाऊला एकदा जाहीर केला ना ज्या पदावर, त्यांनी सांगितलं ते सगळं ऐकायचं. RTO आम्हाला सगळी गोष्ट लाईन दोरीत लावून पाहिजे. स्पष्ट सांगतो, सगळ्यांदेखत सांगतो, ओरिजिनल सांगतो. आणि तिथले आव्हानं पेलणं सोपं नाही. योगेशसाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. योगेशनी केला इतिहास. आज 40% 45% RTO मधला कुठलेही पद नसताना, कोणी आमदार खासदार नसताना
भ्रष्टाचार थांबवणं शक्य नाही. आणि हा काय करतो माहिती का, तिथल्या RTOच्या नाकातल्या नाकदुर्या उडीत राहतो दिवसभर. किती डेंजर काम आहे, किती डेंजर काम आहे. आणि 2 लाथा घातल्या तर मरून जाईल साहेब. एका लाथेत सुद्धा मरू शकतंय. मणक्या जर मोडला ना जागेवर पाणी मागल. पण बघा सगळ्या RTOला त्यांनी आकार दिला. सो वी मस्ट सॅल्यूट टू हिम. आपण टाळ्या वाजवल्या त्यासाठी. आणि त्याच्यानी तुमची पार्टी खूप लवकर 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 वाढली, पोचली. मला आता एक निषेध करायचा बरं का गाडीवाल्यांनो. कायला माझ्यावर भालंट आलं. गाडीवाले, रिक्षावाले, तुम्ही नुसत्या गाड्यात फोकरीत राहिले बरं का. एक्सलेटरवर मुनी एक्सलेटरच्या मुंड्या पिळीत राहिले आणि भावे मरून गेला त्याचं काय रे. आता नाही करणार तुमच्यासाठी काम भाऊ. ट्रकवाल्यांनो, टेम्पोवाल्यांनो, रिक्षावाल्यांनो, नाही नाही नाही. हा म्हणजे हा. आणि गेलो आम्ही गाडीवाल्यासाठीच. हा ते बाबा कुठे गेले 150-250 गाड्याचे मालक गेले घरी. या इकडे या, पुढे पुढे या पटकन. ते 250 गाड्याचे टेम्पोचे या इकडे. बर बर मग चालू ठेवू रिक्षावाल्यांचं काम. नंतर हे काका आहे ना, टेम्पोवाल्यांचं काम चालू ठेवू आपण. या 250 टेम्पोचं काम चालू ठेवू. पण ट्रकवाल्यांनो आणि टेम्पोवाल्यांनो, आम्हाला तुम्ही जीव लावणार नाही तर आम्ही तुम्हाला जीव लावणार नाही. कारण आम्ही बिना पैशाचं काम करतो का नाही. मग तुम्हाला जीव लावायला पाहिजे का नाही. म्हणजे मग मला फाशी दिल्यावर येणार का. चांगला होता हो आणि मग ते हे मड उचलायला येतं माझं, असं नाही चालणार. तर चालेल, जा जा काका जा. तर या पद्धत मी काय म्हणतो, आतमध्ये कोण बडबड करताय रे. शांत बसा रे, मध्ये कोण आहे. नाही बाहेर बाहेर कोण आहे रे. तुम्ही काय ऑस्ट्रेलियातले का लंडन मधले. इकडे बोलव त्यांना बाहेर. कोण आहे 3. हा आवाज नका करू अजिबात. बसा बसा, बाकीच्यांनी खाली बसा प्लीज. आणि या पद्धतीनं नैसर्गिक प्रवास, नैसर्गिक वेगानं हा नैसर्गिक राजकीय प्रवास आपण पूर्ण करत चाललेलो आहोत. आणि ऐका, एक घटना अंतर्गत चाललेली बरं का. हा गडबड न करू. अरे यार, चहा देणाऱ्याचं ते काय ना एकदम चुकवताय तुम्ही. मला एकदम महत्वाचं बोलायचंय. आता आहे महानगरपालिकेच्या 40,000 कोटी रुपये येणार आहे. किती मी तुम्हाला बरं का धाडसानं सांगतो, 40,000 कोटी जर कुंभमेळ्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी जर आलेले असतील ना, ते जर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या हातात आले, नाशिकचं न्यूयॉर्क आम्हीच करून दाखवू तुम्हाला. आणि कुंभमेळा सुद्धा झोकात साजरा करून दाखवू आम्ही तुम्हाला. काहीच अडचण नाही आम्हाला, काहीच अडचण नाही. भ्रष्टाचार होऊनच देणार नाही तर आमचा खून तरी होईल, नाही तर 40,000 रुपये 40,000 कोटी रुपये नाशिकला लागतील तरी काहीतरी एक होईल. तर त्याची भीती सुरू झालेली आहे. आणि आपण उभं कोणाला करणार माहिती का. तुम्हाला साधा माणूस एकदम, ज्याचं काही राजकीय अस्तित्व नाही, ज्याला काही छक्केपंजे कळती नाही, फक्त त्याच्या पॅन्टीत पाय हालत राहणार आहे, त्याला लढवणार आहे, त्याच्या बायकोला लढवणार आहे, त्याच्या मुलीला लढवणार आहे, त्याच्या भाऊजाईला लढवणार आहे. बरं का सुरेश, लढायचं आपल्याला. आणि पडायचंय असं सांगणार नाही मी, रडायचंय असं सांगणार नाही, लढायचंय आपल्याला. आपण निवडून येणार आहे. त्याचं कारण असं आहे, आपली बांधिलकी जनतेशी, आपली युती जनतेशी, अरे आपली आघाडी जनतेशी, अरे आपली मायबाप कोण जनता, अरे आपली मायबाप कोण जनता. जनता जनार्दन जे आहे ना, तेच आपलं भांडवल आहे, लक्षात घ्या. आणि ज्याचं भांडवल जनता आहे ना, त्याला काही कमी पडेल असं वाटतं का तुम्हाला. कधीच कमी नाही पडणार. हा पण तुम्ही फक्त असं म्हणायचं आणि जनतेचे पैसे चोरीत राहायचे, तुमचा कार्यक्रम फिट आहे. मग हे लक्षात ठेवा, त्याच्यातनं काहीच करायचं नाही स्वतःसाठी. तर सामान्य लोक राजकारणात येतील, निवडणुका लढवतील आणि सामान्यच माणसं त्याला जिंकून आणतील. हे प्रचंड असं आत्मविश्वासाचं वादळ घोंगावतंय नाशिकच्या राजकीय आणि सगळ्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये. आणि त्याच वादळात घाबरलेले घुबरलेले आत्मे जे आहे ना, हे सगळे लफडे करून राहिले आपल्या भोवती. तर तुम्ही एक गोष्ट करा, मला एक गोष्ट अशी सांगा, मला एक गोष्ट सांगा, 2.5 लाख आणि प्रामाणिकपणे सांगायचं बरं का बॉस, एकदम प्रामाणिकपणे 2.5 लाख रुपयाची भावे सरांनी तोडी केली अशी बातमी आली, तर त्यावेळेला
काय सांगावं बा, आपण रात्रंदिवस थोडी राहतो त्यांच्या संग. हा, असा विचार आलेल्यांनी हातवर करा. खरं सांगा, खरं 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 सांगा, खरं. यांचा हातवर आहे. विजय सोनवणे सर. तुझं मत आहे का तसं? स्वप्नात नाही येणार. कॉल आले होते मला पण बरं का, मला कॉल आले त्याला म्हणतो नाही वाढणार, शक्यच आहे. तसं नाही. प्रश्न असा आहे, पत्त्याचं घर बांधलं नाही दिनकर काका काय म्हणतील माहिती का, ते काय कधीतरी येते आमच्याकडं आणि आम्ही त्यांचे लाईव्ह पाहत राहतो. 2.5 लाख रुपये घेतले का नाही घेतले ते आपल्याला काय माहिती आहे. असा विचार कमी टाकली ना, 250 कोटी टाकायला पाहिजे होती. हा 250 कोटी टाकायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्यांना. दिंडोरीला सकाळी चहा पित होतो, हा त्याने मला तुमची ते सरकारनामाची बातमी दाखवली आणि मला विचारतो का खरं आहे का? हा म्हटलं तुला काय वाटतंय? नाही मला वाटत नाही. बघा म्हणून मी 3 तासापूर्वी कमेंट केलेली आहे सपोर्ट बघा. हा म्हटलं मग मला विचारतो का काय खरं आहे का? आणि त्या संपतची स्वतःची जी पोस्ट आहे ना स्वतःच्या वॉलवरची, त्याला 3 लाईक आहे 3, आणि 3 दिवस झाले टाकेले. मग मी तिथं ते संपत ती पोस्ट लिहिली. ते 2 त्याच्या विरोधातले पोस्ट लिहिले, पाहिल्या कसे नाकातले केस नाही, नाकातली त्वचाही जळून गेली असेल मी तर म्हणतो. हा ना, तर ही काका ही विश्वासार्हता तुमच्या सगळ्यांच्या संदर्भात निर्माण झालेली मला बघायची आहे. मी चुका केलेल्या नाही का हो, मी माझ्या आयुष्यात शेण खाल्लेलं नाही का हो, खाल्लेलं आहे. पण ज्या दिवसापासून विडा उचलला ना, त्या दिवसापासून तुमचा सगळा भविष्यकाळ, भूतकाळ आणि तुमचा वर्तमान आणि भविष्य हे मात्र चांगलं पाहिजे. कबुल्या देऊन टाका. हा इथं शेण खायले, इकडं पाठीभर, इकडं चमचाभर, इकडं वाटीभर, काय अडचण नाही. आणि इथून पुढे 1 कण पण शेण खाणार नाही. माफी, काय अडचण नाही. आणि कामकाजाला सुरुवात, नो टेन्शन. तुमच्याबद्दल पूर्वग्रह धरला जाणार नाही. करा सुरुवात. आणि प्रत्येकाचं असं समृद्ध आणि वैभवी राजकीय आयुष्य फुललेलं हो सर, आणि डोललेलं मला बघायचं हे आपलं स्वप्न आहे. कारण इथं प्रत्येक माणूस सेटल्ड आहे बरं का. कशाच्या बाबतीत? आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत मी म्हणणार नाही, पण अनुभवाच्या जोरावर ती स्थिरता त्याला आलेली आहे. तर त्याला ती राजकीय समज आली पाहिजे, त्यांनी ती सगळ्या इतरांमध्ये सुद्धा रुजवली पाहिजे. त्याच्यात पुढचा प्रवासाला सुरुवात अनेकांना व्हायला भाग पाडलं पाहिजे. हे आपले कर्तव्य आहेत. मताची साक्षरता या विषयावर तुम्हाला खूप काम करायचं आहे. आपण कुठं मार खातो माहिती का? भावे खूप चांगला आहे, काय ते पाडणारच आहे, मग माझं मत वाया जाईल. किती मूर्ख मानसिकता आहे. मला जर गब्बर आवडतो ना, तर गब्बर पडो, नाही तर येऊ, नाही तर नाही येऊ, मला काय घेणे. मला गब्बर आवडतो, गब्बर स्वच्छ चारित्र्याचा आहे, दे मत, संपलं. पडो झोडो त्याचं तो पाहून घेईल. मत कसं वाया जाईल? नाही ना, मला तो आवडला ना उमेदवारचं म्हणून, तर मी मत द्यायचं, एवढाच प्रवास आहे. दुसरं हवेला मतदान. अरे कोणाची हवा रे, कोणाची हवा रे? गब्बरच्या विरोधात सतीश आसवरे उभा आहे, दोघांपैकी कोणाची हवा आहे? म्हणे सतीश आसवरेची हवा आहे. आणि लगेच सतीश आसवरेच्या हवेला मतदान. अरे माणसाला मतदान करा, हवेला नाही. हे लोकांना सांगा. ही मताची साक्षरता लोकांमध्ये आणणं खूप जरुरी आहे. त्याच्यावर काम करा. आणि हे काम करायला पैसे लागत. बघा आता आहे ना सर, एक कमेंट आहे FIR जी झाली ना त्याच्यावर बोला म्हणून. त्यांच्यावरची केली त्यांनी FIR, आपण जी आपल्याला FIR करायची होती ती FIR घेतलेली नाही. थँक्यू तृप्ती मॅडम. हा, आपल्यावर जी झाली ना त्याच्यात ते कलम लागले त्याच्यावरती पण बोला. हा, आपल्याला जे कलम लागले, एक संघटित गुन्हेगारीचं 111 नंबरचं आहे ना मला वाटतं, ते एक आहे, आणि दुसरं खंडणीचं आहे. हे 2 जरा जड आहेत. 308 आहे ना. हा, मला ते एवढा हे नाही. हा थांब 1 मिनिट बोलतो. कंप्लीट करू द्या ना, कोणीच डिस्टर्ब नका करू. नाही, कोणी बोलणारच नाहीये. ही हुकुमशाही म्हणली तरी चालेल. हा, कारण काय आहे, दरवेळेला माझ्यावरच अत्याचार होतो. मला ऐकायला येतं सगळे आणि मलाच बोलू देते नाही. हा तर ऐका होऊ द्या त्याच्यानी चर्चा होऊ द्या, टीका होऊ द्या. पण काय होतं, आज जर आकार द्यायचा आहे ना पक्षाला, तर मला 4 गोष्टी सांगाव्या लागतील, वेळ लागू द्या. पण मग आकार कधी द्यायचा हो? आता तुम्ही बघा, एवढं महत्त्वाचं संकट आल्यावरच तुम्ही आले का नाही सगळे? नाही तर पक्ष आहे ना रोज 3-4 जणांवर चालू राहतो. बरोबर आहे का खोटं? बरोबर आहे का खोटं? रस्त्यावर कोण असतं, किती असतं रोज? सकाळी 4, संध्याकाळी 3 किंवा 4.
याच्यावर तो पक्ष चालत राहतो बरं का. तर तुम्हाला माझी पाया पडून विनंती दादांनो, आठवड्यातनं 2 दिवस, आठवड्यातनं 3 दिवस सिग्नलवर या ना, लय कॉन्फिडन्स वाढतो तुमचा. हा तुम्ही शेण खायला असेल ना तर तुम्हाला काही धाडस होणार नाही रस्त्यावर यायचं. पण मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यावर आहे ना दूध, पंचामृत, पाणी, गोमूत्र सगळं टाकून तुम्हाला सुचिरभूत करणार, पवित्र करणार आणि घेऊन जाणार. मला काही प्रॉब्लेम नाही. तुमचे वार मी झेलायला तयार आहे, काहीच अडचण नाही. तो कॉन्फिडन्स भरून द्यायचं आमचं काम आहे, आम्ही करून देऊ. पण तुमची गाडी अशी तेज तर्रार चालून देऊ ना, टेन्शन घेऊ नका. कोणी धुतल्या तांदळाचं काय टेन्शन घ्यायचं. प्रत्येकाचं थोबाडपट दे ना, कधी कुठं ना कुठं काळं हा करता येईल, काहीच अडचण नाही. टेन्शन घेऊ नका. तर आमच्याबरोबर 2-2 तास काम करा, लय कॉन्फिडन्स वाढतो. आणि शाबासकीचेच रिस्पॉन्सेस 90% येतात बरं का. 10% ते कुचके, फुटके, टिचके, पावटे, पादरे भेटतात. 10% राहतात, ते जास्त नाही राहत. आणि ते आपण नुसती हे रोखली ना नजर, एकाने खायला आपल्या समाधानचे ते इथले गुद्दे खपाखप खपाखप इथं मारतो तो. ते पोरं कळवळलं होतं माहिती आहे. त्या चष्मा फुटला आणि त्याचा 3ऱ्या दिवशी फोन आला, म्हणे माझ्या हड्ड्या तोडेले म्हणे इडल्या, हा दोन्ही बाजूच्या. तो म्हणे वरती कुठेच मारित नव्हता, मधीच खपाखप खपाखप मारित होता. तर त्याला रोखून जर बोललं ना, तुम्ही बघितलं ना, तरी लोक पळून जातात. लक्षात घ्या आणि हिम्मत करा. तो अजून एक दुसरा पत्रकार आहे, काय नाव रे त्याचं, उमराळकर, सुधीर उमराळकर. थँक्यू सुधीर उमराळकर, थँक्यू. हा तू ते एक कमेंट टाकली होती, मला स्क्रीनशॉट टाकून आहे ना तुझ्यावर FIR दाखल करायची होती, नेमकी तू डिलीट केली राव. हा तू काय म्हणला, एकदा ये माझ्या समोर सावता, दिवसभर राहतो ना राव रस्त्यावर. आणि पण सुधीर मला तुला एक सांगायचं आहे, तू चुकतोय. जे काय करायचं होतं ते करून झालेलं आहे. तुझं आव्हान स्वीकारायला बाय अभी बी तयार, तो काही विषय नाही. मी संपतला पण सांगितलं, जर तू माफी मागितली तर पूर्वीसारखा आपला व्यवहार सुरू. आणि तू जर म्हणला ना माझं आडलं एक खेटर, तर मी तुला त्याच्यात म्हणले माझं बी आडलं खेटर. तर हे तुला पण सांगतो सुधीर, काही इथं मोगलाई लागली नाही. तू माझं पाहून घेशील आणि मी तुझं पाहून घेईल, काही संबंध नाही. आपण शेण खाल्लं ना तर तुम्ही आमचा कार्यक्रम लावला ना, तर आम्ही तुमचा कार्यक्रम लावला. तुम्हाला असं वाटतं आम्ही लेखण्या असतो म्हणजे तुम्ही बाप झाले आमचे, अजिबात नाही. मला हे सांगायचं आहे, तुझा मुलगा MPSC का UPSC करतोय, त्यांनी काय आदर्श घ्यायचा. बापच संविधानाच्या विरोधी रोज रात्रंदिवस दिवसभर हुंगत फिरत राहतो सगळीकडं. तर ते पोरगं झालंय माझ्या विचाराचं MPSC UPSCच्या अभ्यासामुळं. तर तू ते सगळं विसरून जाय आणि पोराच्या करिअरवर लक्ष दे. आणि त्याला संविधानाच्या स्वप्नातला, प्रशासनातला अधिकारी बनवून दाखव. आणि तेव्हा भावेच्या तोंडावर शेणगोळे फेकून मार, मी ते आनंदाने स्वीकारील. 1 नाही 4 गोळे मार माझ्या तोंडावर. पण एक आदर्श असा अधिकारी तुझ्या घरात पैदा होऊ दे, सगळं पाप धुतलं जाईल तुझं, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि असं माफ करणारे लोक आहोत आम्ही असं माफ करणारे राजकारणातले लोक आहोत. आणि त्याच माफीतनं जन्माला बरं का आजचा इतिहास. माफीच केली होती युसुफ खान पठाणला. कुठे गेला तो विकास आहेर. 16 लाखाची गाडी मिळून दिली साहेब बरं का. किती? 16. चेन्नईहून आली गाडी त्याच्यासाठी, चेन्नईवरून. आनंद नाही होणार का आपल्याला? 1,60,000 भेटू शकले असते का नाही? अरे भेटू शकले असते का नाही? यायला पण ₹1.60 पण नाही घेतले राव. मग आनंद होईल का नाही? मग तो तोड्या करतो, कसं ऐकू आपण? आणि मग नंतर तो काय म्हणतो, डिलीट मारल्यानंतर म्हणतो बरं का तोड्या केल्या. डिलीट मारायच्या आधी भावेसाहेब मी तुमचा आहे ना डाय हार्ट फॅन आहे आणि तुम्ही लय चांगले आहे आणि तुमची लय कीर्ती आहे सगळं सांगत होता. आणि जसं डिलीट मारलं तसा फणा काढून युसुफ पठाण डाऊन्स मारायला तयार. हा तुझा फणा टेचीन मी. हा तर आम्ही मग डिलीट झालेली होती, पण विकास आहेरनी ती डाउनलोड करून ठेवलेली होती आणि आम्ही वाचलो. लगेच उचलली, लगेच चढवली आणि लगेच जिंकलो आपण. आणि दुसरं कुठं जिंकलो? थँक्यू तृप्ती मॅडम. सचिन देशपांडेंनी लाईव्ह पाहिलं आणि ते म्हणे आपण बॉस
24 तास 12 महिने 18 काळ त्यांच्या विरोधात सगळे स्टेटमेंट द्यायला तयारी. हा ना. आणि त्यांनी लगेच अजून एक लाईव्ह घेतलं बरं का सचिन देशपांडेनी. आज लय खतरनाक घेतलं, तर सगळे पुरावे घेऊनच बसला होता, नाके लावले त्यांनी. थँक्यू तृप्ती मॅडम. किती खतरनाक आहे. हा. आणि तुम्हाला का बरं असं खिजवतो आणि डिवचतोय माहिती का? तुम्ही माझ्या देशाची वाट लावली, देशद्रोह करताय तुम्ही, देशद्रोह. तुम्ही संविधानाला प्रमाण मानत नाहीये म्हणून तुम्हाला ठोकतोय, झोडतोय, फोडतोय, तोडतोय. जब तक तोडेंगे नहीं, जब तक तोडेंगे नहीं. थँक्यू तृप्ती मॅडम. तृप्ती मॅडमला गुड न्यूज द्या ना युसुफ पठाणची. द्या सांगून. आता काय सांगू का? हा. आता ती व्हायरल करणार आहे आपण क्लिप. युसुफ खान पठाणचा फोन आला. ऐका ना. हा. तो कोण आहे ते सांगा. युसुफ खान पठाणचा आधी कोण आहे, कोण मॅनेजर? हा. युसुफ खान पठाण कोण आहे माहिती का? अशोक लेलँडचा मॅनेजर, ज्यांनी मी 2.5 लाख रुपये मागितले खंडणीसाठीचे. खाली बसा, सगळं खाली बसा. महत्वाचा विषय, नीट कान देऊन ऐका. हा. कान देऊन नवीन लाईव्ह घेता का? हा. परत घ्या, नवीन घेऊन. हा. एकदम मोठा खुलासा. ठुबे साहेब या पुढे या. नवा खुलासा. हा. प्रत्येकाने लाईव्ह फिनिश करा. नवा लाईव्ह घ्या, नवीन लाईव्ह. बरं घ्या, नवीन घ्या. व्हिडिओ पण असू द्या. व्हिडिओ काढा. अतिशय महत्वाचा खुलासा. येत नाही, चालणार नाही. हा वेळ तुमचा मी आतापर्यंत 20 महिन्यात किती वेळा घेतला दादा? सांगा ना तुम्ही काय कॉन्ट्रीब्युशन बरं. मग असं म्हणलं का नाकातले केस जळत आहे, असं नाही चालणार. तर शांततेने ऐका. खुलासा करतोय मी. हा जो काही राडा झाला ज्याच्यामुळे तुम्ही आता इथं उभे आहात, तर त्याच्यातला हिरो अशोक लेलँडचा मॅनेजर युसुफ खान पठाण. हिरो कायचा? नाही हिरो. थँक्यू युसुफ पठाण. युसुफ सरदार पठाण. युसुफ सरदार पठाण. थँक्यू जगबीर भाई. युसुफ सरदार पठाण, महावीर मोटर्सचा मॅनेजर. महावीर मोटर्सचा मॅनेजर. ओ सचिन महाजन, सचिन महाजन स्वीकृत नगरसेवक. हा. स्वीकृत नगरसेवक सचिन महाजनांचं येते. नाव महावीर आहे पण त्याचा मालक सचिन महाजन आहे. हा मराठी माणूस आहे. लय लोकांनी ते मारवाडीन बिरवाडीन काय काय लफडे लिहिले त्याच्यामध्ये महावीर नावामुळं. पण सचिन महाजन त्याच्यातला डॉन निघाला. आम्हाला नंतर कळलं बरं का भाऊ तुम्ही त्याचे मालक आहे. हा हा. ऐका. तर हा युसुफ खान पठाण हा ऑन बिहाफ ऑफ अशोक लेलँडचं महावीर व्हील्स या दुकानाचा मॅनेजर, ऑन बिहाफ ऑफ महावीर व्हील्स त्यांनी माझ्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली. पण त्यांनी पाहिलं आईला लाखो लोक शिव्या घालून राहिले. त्याची आई झाली ना सिरियस. हा ना. ते म्हणे आजारी पडेल म्हणजे घरचे लय शिव्या देऊ राहिले. आणि त्याचे लय नातेवाईक माझे फॉलोअर आहे, डाय हार्ड फॅन. ते त्याला शिव्या देऊ राहिले. त्याला झोप नाही. 3 दिवस झाले त्यांच्या घरात झोपा नाही. झोपा हरामी झाल्या. इतकी बदनामी होऊन राहिली. तर तो म्हणाला भावे सरांनी माझ्याकडे 2.5 लाख कधीच मागितले नाही. आणि आज थांबा ना, रेकॉर्डिंग आपण ऐकवणार आहे. 2.5 लाख रुपये भावे सरांनी मागितले नाही. मी कधी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मला यांनी फक्त सांगितलं जाऊन सही करायची आहे. पण आता हे ना दूध पिते बच्चासारखं बोलणं झालं बरं का. तुला मॅनेजर केलं तिथलं महावीर व्हीलचं आणि तू इतका दूध पिता बच्चा आहे काय? सही करायला नेलं आणि मी सही केली. पागल. तर तुला सांगतो मी आता तो खुलासा करतोय. तुझं रेकॉर्डिंग करून घेतलं बरं का आम्ही करतोच. हा. आता त्या सगळ्या प्रकरणातली हवा जाणार आहे बरं का. तो म्हणतो कंपनीने मला सही करायला लावली आणि भावेनी खंडणी घेतली अशी ती तक्रार. तर त्याच्यावर तू सही केली आणि खरी भावेंनी खंडणी घेतलेलीच नाही, मागितलीच नाही. तर असा खुलासा करणारं सगळं स्टेटमेंट तुम्हाला ऐकवतोय लाईव्हवर. पण ऐकवा आता. दाखवलेला आजचा इंगाया पण आला तर कसा भुंगा घुसला मागून पुढून. तर हा. आणि तुमच्या लय तक्रारी आलेल्या. आता तुमच्या अशोक लेलँडची डीलरशिप गिळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा. आणि तुम्ही आहे ना, तुम्हाला एक वाईट सवय सचिन महाजन, पोरांकडनं कामं करून घ्यायचे आणि त्यांचे पगार द्यायचे नाही. 30 पोरांचे पगार आता तुमच्या छाताडावर मुग दळायला येतो आम्ही पा. आणि बघा आम्ही काय म्हटलंय माहिती का तक्रारीमध्ये की म्हणे भावे न्यूसेन्स क्रिएट करतो म्हणे. हा. कमिशनर साहेबांसमोर हे सचिन महाजन. हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
त्यांच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कमिशनर साहेबांबरोबर सचिन महाजन हां आणि काय म्हणतात माहिती का, सोसायटीमध्ये भावे न्यूसेन्स क्रिएट करतो. सचिन महाजन मुर्दाबाद मुर्दाबाद, सचिन महाजन मुर्दाबाद मुर्दाबाद, युसुफ पठाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, युसुफ पठाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, तृप्ती सोनवणे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, इंदिरानगर पोलीस स्टेशनची PI तृप्ती सोनवणे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, युसुफ पठाण मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. बस हा ऐका, तर अशा प्रकारे सगळा भंडाफोड झालेला आहे. ओपन कोण कोण झालं बघा, तृप्ती सोनवणे एक्सपोज्ड, सचिन महाजन एक्सपोज्ड, युसुफ खान पठाण एक्सपोज्ड आणि भदाने एक्सपोज्ड, सगळेजण एक्सपोज झालेले. करा दाखल करा गुन्हे, काय दाखल करायचे आणि असा खोटा गुन्हा दाखल केला, खोटा हा असा खोटा गुन्हा दाखल केला, निखालस निखालस ओ त्याला विशेषण निखालस खोटा गुन्हा दाखल केला तुम्ही, त्याचा भंडाफोड आम्ही आता केलेला आहे. आणि हे बघा, ही ती त्या लोकशाहीची संविधानाची ताकद आहे की न्यूसेन्स क्रिएट करतो. आता तक्रारदारांनीच सगळी हवा या प्रकरणाची काढलेली आता. त्यामुळे सचिन महाजन तुम्ही हारले, अशोक लेलँड कंपनी हारली, पोलीस हारले, तृप्ती सोनवणे मॅडम हारल्या, सगळे हारले तुम्ही आता. हा आमच्याशी डोकं नका लावू आणि सगळ्यांनी आमच्यापासून सावध राहा बरं का भाऊ. मोकळं आणि अरे मोकळं पासून सावध राहा. हा आणि लाईव्ह बंद होणार नाही. आम्ही न्यूसेन्स वगैरे क्रिएट करत नाही. लुटारूंना, चोर दरोडेखोर डाकूंना, जनतेचं रक्त पिणाऱ्यांना, मग ते पतसंस्थांच्या मागून चाललेली खाजगी सावकारी असो, कोऑपरेटिव्ह बँकांच्या मागून चाललेली खाजगी सावकारी असो, किंवा वसुली माफिया टोळ्यांचे प्रतिनिधी असो, ब्लड बँका असो, लुटणारे दवाखाने असो, नंतर तुमचं महसूल खात्यातला भ्रष्टाचार असो, RTOतला भ्रष्टाचार असो, पोलीस स्टेशनमधली आरेरावी असो, सगळ्यांचे कंबरडे तोडणार म्हणजे तोडणार, कोणाला नाही कंबरडे तोडणार म्हणजे कोणाला नाही. कारण तुम्ही आमचे नोकर, कारण तुम्ही आमचे आणि मालक. अरे या देशाची मालक, अरे या कलेक्टरची मालक, या आयुक्ताची मालक, आमदार खासदार मंत्र्याची मालक, विधानसभेची मालक, राज्यसभेची मालक, विधान परिषदेची मालक, लोकसभेची मालक, राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनाची मालक, राज्यपाल आणि राजभवनाची मालक, ZP मनपा पंचायत समित्या ग्रामपंचायतीची मालक, मालक. अरे या देशाची मालक. आता तुम्हाला नाकावर टिचून सांगितलेलं आहे आणि मी नाही म्हणत, हे मी म्हणतो का, कोणी म्हणले, मग माझं डोकंच नाही ना रावते. आणि तरी तुम्ही म्हणता भावे येडा आहे, भावे आमच्या मागं लागतो. अरे तुम्ही येडे, तुम्ही MPSC केली ना, संविधानात अभ्यास कोणी केला. इथं मला संविधानातलं ओका ठो कळत नाही, मला सरधोपट मार्ग कळतो की बाबांनी काय पाहिलं, गरीब जनतेला न्याय मिळणारं सुटसुटीत संविधान. मी कॉमन सेन्स लावून राहिलो. तुम्ही मला कलम विचारा बरं संविधानातले, काही माहित नाही हे. आम्ही आहेत ना. हा मेडिकल मधलं काही माहित नाही, किराण्यातलं काही माहित नाही, ऑटोमोबाईल मधलं काही माहित नाही, बँकांमधलं काही माहित नाही, महसूल मधलं काही माहित नाही. माहिती काय आहे, डोळ्यात पाणी दिसलं की ते डोळ्यातलं पाणी पुसायचं, एवढाच कॉमन सेन्सचा कार्यक्रम आमचा सुरू आहे. आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. हा ओ तृप्ती मॅडम, तुम्ही लाईव्ह मध्ये खंडणी वसूल करायला लावत होते आणि 112चे पोलीस तुमच्या समोर नाही. आणि मी काय ते मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून गेलो होतो का तिथं, काहीतरी बोलत राहायचं. मीडिया समोर स्पष्ट म्हटले अजिबात जितेंद्र भावे होते. अजिबात एक खुलासा करायचा मला, हा तृप्ती मॅडमची चुकी नाहीये. हा. तर हा जर CP पर्यंत जर याचे ह्या चोराचे जर हात CP मॅडम त्याच्या विरोधात कशी जाईल. सरांचा हात आहे सगळा, याच्यावर सेव्ह करून ठेवा. फोटो पण दाखवला आता.
बाहेरून आले लोक हां चला. तर हे बघा, हा खुलासा सगळ्यांच्या लक्षात आला का? आता या केस मधली हवा निघाली का? आता जर आपल्याला पोलिसी छळाचा सामना करावा लागला तर करू ना, एवढं काय. एक मिनिट मला एक विचारायचं आहे. ते जे कॉल रेकॉर्डिंग दाखवलं त्या आधारावर आपण आता लाईव्ह बोललो. उद्या तो जर पलटून पडला की तो माझा कॉल नव्हता किंवा काय, भाऊ तुला पलटून पडायचं तर पड, तुम्ही पालतेच पडणार आहे. तसेही तुम्ही आहे ना, म्हणजे पुरावे सांगायचा उद्देश असा, इनकमिंग कॉल आलेला आहे, सीडीआर बीडीआर काय चौकशी करायची करून घ्या. तो खरं आहे, ते करतच नाही तुम्ही. एक मिनिट प्लीज. तर अशा पद्धतीनं खुलासा सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात कॉलनी ही बास. चला सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन जेवण करा. काय करू राहिले सगळ्यांनी